श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद. आपण सर्व भक्तांच्या हृदयातील अत्यंत पूज्य आणि प्राचीन धार्मिक स्थळ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगबद्दल जाणून घेणार आहोत. या 12 ज्योतिर्लिंगांना द्वादश ज्योतिर्लिंग पण म्हणतात. हे ज्योतिर्लिंग देशाच्या विविध भागात पसरलेले आहेत आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगाची आपली अद्भुत महिमा व कथा आहे. भगवान शिवाच्या या पवित्र अवताराचे दर्शन, पूजन आणि आराधना केल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात आणि आयुष्यात सुख, शांती व समृद्धी प्राप्त होते. आता आपण एका अद्भुत प्रवासाला सुरुवात करणार आहोत, ज्यात आम्ही 12 ज्योतिर्लिंगांची माहिती सादर करू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12 ज्योतिर्लिंगांमधले पहिले ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या अद्भुत महिमेची आणि त्याच्या पूजनीय कथेची माहिती. चला तर मग या पवित्र प्रवासाची सुरुवात करूया. श्री सोमनाथ मंदिर गुजरात राज्यातील काठियावाड भागात समुद्राच्या किनाऱ्यावर सोमनाथ मंदिर आहे, जे जगप्रसिद्ध आहे. हे ज्योतिर्लिंग आधी प्रभास क्षेत्र या नावाने ओळखले जात होते. येथेच भगवान श्रीकृष्णांनी जारा नावाच्या व्याधाच्या बाणाला निमित्त मानून आपली लीला समाप्त केली. या ज्योतिर्लिंगाच्या कथेचा पुराणांमध्येही उल्लेख आहे. दक्ष प्रजापतींच्या 27 कन्या होत्या. त्या सर्वांचे लग्न चंद्रदेवांशी झाले होते. पण चंद्राचे सर्व प्रेम केवळ रोहिणीवरच होते. त्याच्या या कृत्यामुळे दक्ष प्रजापतींच्या इतर कन्या खूप दुःखी होत्या. त्यांनी आपल्या वडिलांना आपली वेदना सांगितली. दक्ष प्रजापतीने चंद्राला अनेक प्रकारे समजावले, पण रोहिणीच्या प्रेमात असल्यामुळे त्याच्या हृदयावर काहीच परिणाम झाला नाही. रागावलेल्या दक्षाने त्याला क्षयरोग होण्याचा शाप दिला. या शापामुळे चंद्रदेव लगेच क्षयरोगग्रस्त झाले. त्यांच्या क्षयरोगग्रस्त झाल्यामुळे पृथ्वीवर अमृताची शीतलता देण्याचे त्यांचे कार्य थांबले. सर्वत्र हाहाकार माजला. चंद्रही खूप दुःखी आणि चिंतेत होते. त्यांची प्रार्थना ऐकून इंद्र, इतर देवता आणि वशिष्ठ इत्यादी ऋषी त्यांच्या बचावासाठी ब्रह्माजींकडे गेले. सर्व गोष्टी ऐकून ब्रह्माजी म्हणाले, चंद्रा, तू तुझ्या शापमुक्तीसाठी इतर देवांसोबत पवित्र प्रभास क्षेत्रात जाऊन मृत्युंजय भगवान शंकराची आराधना कर. त्यांच्या कृपेने तुझा शाप नक्कीच नष्ट होईल आणि तू रोगमुक्त होशील. ब्रह्माजींच्या सांगण्यानुसार चंद्रदेवाने मृत्युंजय भगवानांच्या आराधनेचे सर्व कार्य पूर्ण केले. त्यांनी घोर तपस्या करत 10 कोटी वेळा मृत्युंजय मंत्राचा जप केला. याने प्रसन्न होऊन मृत्युंजय भगवान शंकरांनी त्यांना अमृतत्वाचे वरदान दिले. त्यांनी सांगितले, चंद्रा, तू दुःखी होऊ नकोस. माझ्या वरदानाने तुझा शाप नष्ट होईलच, त्याचबरोबर दक्ष प्रजापतींच्या वचनांचेही रक्षण होईल. कृष्ण पक्षात रोज तुझी एक कला कमी होईल, पण शुक्ल पक्षात त्याच क्रमाने तुझी एक कला वाढेल. अशा प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला तू पूर्ण चंद्र म्हणून राहशील. चंद्राला मिळालेल्या या वरदानाने सर्व लोकांचे प्राणी प्रसन्न झाले. सुधाकर चंद्रदेव पुन्हा 10ही दिशांमध्ये अमृताचा वर्षाव करू लागले. शापमुक्त होऊन चंद्रदेवाने इतर देवांसोबत मिळून मृत्युंजय भगवानांना प्रार्थना केली की आप माता पार्वतीसोबत कायमचे प्राण्यांच्या उद्धारासाठी येथेच राहा. भगवान शंकरांनी त्यांची ही प्रार्थना स्वीकारली आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात माता पार्वतीसोबत तेव्हापासून येथेच राहू लागले. पवित्र प्रभास क्षेत्रात असलेल्या या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची महिमा महाभारत, श्रीमद भागवत आणि स्कंद पुराणांमध्ये विस्तारपूर्वक सांगितली आहे. चंद्राचे एक नाव सोम पण आहे. त्यांनी भगवान शंकरालाच आपला स्वामी मानून येथे तपस्या केली होती. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ. असेच अधिक रोचक, धार्मिक आणि वैज्ञानिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.